माझ्याकडे एक मध्ये पेशंट आले होते, सुंदर ग्लास त्यांनी युरोप मधनं आणलेला होता आणि तो ग्लास त्यांच्या सुनबाईंकडनं फुटला. सासूबाई इतक्या राम ओरडल्या जाम, म्हणजे ते अक्षरशः 1 महिन्यावर तिला रोज टोमणे मारत होती. युरोप वरनं आणलेला ग्लास तू फोडलास, तुला काही कळत नाही, तुला अक्कल नाही. आणि तोच ग्लास पुढच्या महिन्यात जावयाकडनं फुटला. अहो जावई साहेब, बापू जाऊ दे, आपण दुसरा ग्लास आणू, काय टेन्शन घेऊ नका. म्हणजे ही भारतीय मानसिकता जी आहे किंवा मेंटॅलिटी आहे लोकांच्या मध्ये, ती कुठेतरी विवेक जागृत झाला पाहिजे. आणि त्या ग्लासमुळे त्या बिचारीचं डिप्रेशन येऊन तिला मानदुखी चालू झाली. बापरे. सुनबाईंना म्हणजे काय होतं, हे प्रत्येकाचं कोपअप करणं हे वेगळं वेगळं आहे. म्हणजे तिला अजून तो त्रास झाला का, तर तुम्ही जावायला सांगताय की राहू दे, काय हरकत नाही, दुसरं आणून. मला 1 महिना माझी झोप घालवली. बरोबर आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, माणूस याला काही बोललं तर माणूस त्याच्यावरती विचार करतो, कारण आपण विचारवंत आहोत. प्रत्येक गोष्टीचा आपण विचार करतोय आणि तो विचार कुठेतरी डोक्यात सतत कंटिन्युअस चालू राहतो आणि त्या विचारांमुळे बऱ्याच वेळा मग कुठे ना कुठे त्याचा इम्पॅक्ट होतो. ज्या शरीरामध्ये जी पोकळी, जो भाग हा कमी त्याच्यामध्ये बल आहे, कमी ताकद आहे, तिथं जाऊन आजार निर्माण होतो. आणि ही वाताची पोकळी आहे, ती कुठेही जाते. कधी कुणाचा गुडघा दुखेल, मग त्याला काही झालं, सीझन बदलला की गुडघा दुखणार. काही लोकांना बघा सर्दी तर सर्दी होते, काही लोकांना शिंका तर शिंका येतात, काही लोकांना अंगावरती शीतपित्त येतं, काही लोकांना केस गळायला लागतात बरेच त्रास झाला. प्रत्येकाचं बलस्थान हे वेगळं वेगळं आहे.